नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज एक दुःखद बातमी आपल्या सगळ्यांच्या कानावरती आली। सकाळी उठता क्षणीच कळालं की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आपल्यात राहिलेले नाहीत। जोशी साहेब आजारी होते आणि काही काळाच्या आजारपणानंतर हार्ट अटॅक आला आणि त्यांचं निधन झालं। त्यांच्या अंत्यविधीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हजर होते, उपमुख्यमंत्री हजर होते, म्हणजे देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उद्धव ठाकरे जे बुलढाण्यात होते, म्हणजे बुलढाण्याचा त्यांचा दौरा होता आणि त्यांना ही बातमी कळताच त्यांनी सगळे नियोजित कार्यक्रम रद्द करून ते शेगावहून औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला आले। संभाजीनगरला विमान अवेलेबल नव्हतं आणि मग हेलिकॉप्टरनी ते आले आणि त्यांनी सरांचं म्हणजे मनोहर जोशींचं अंत्यदर्शन घेतलं। उद्धव ठाकरे, संजय राऊत, देवेंद्रजी सगळेच सरांबद्दल अत्यंत मनापासून बोलले। त्यामध्ये काही राजकारण आणण्याचा भाग नाही। अत्यंत सुसंस्कृत नेता होता, गरिबीतून पुढे आलेला, अक्षरशः माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतलं, नोकरी केली आणि मग साधारणतः आपण बघतो की शिवसेनेने जे राजकारण सुरू केलं ते मराठी माणसाला नोकऱ्यांमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे या मागणीसाठी लोकाधिकार सभा समितीच्या माध्यमातून शिवसेनेने लढे दिले। मार्मिकमधून सुद्धा मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे। दाक्षिणात्यांच्या अगोदर म्हणजे दाक्षिणात्यांना प्राधान्य मिळतं तर मराठी माणसाला मिळालं पाहिजे यासाठी लढे दिले आणि त्या शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर लगेचच म्हणजे एका वर्षभरातच मनोहर जोशी शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचे जवळचे सहकारी म्हणून वावरले। आणि विशेष त्यांचा असा मला सांगावं लागेल की मराठी माणसांनी नोकरी करावी यापेक्षा व्यवसाय करावा आणि इतरांना नोकरी द्यावी हे आपल्या कृतीतून मनोहर पंतांनी दाखवून दिलं आणि बाळासाहेब ठाकरे यांनाही त्याचं कौतुक होतं। आता एक महत्त्वाची गोष्ट अशी की त्या काळी मराठी माणसं व्यवसायात अतिशय कमी होती। मराठी माणसं अगदी दुकान चालवणं, एखाद्या पथारीवरचा व्यवसाय करणं, भाजी विकणं किंवा अगदी स्मॉल स्केलमधले छोटे छोटे व्यवसाय करणे हे करतो। पण मराठी तरुणांची गरज की मराठीमध्ये म्हणजे ज्यांना ITIमध्ये सुद्धा शिक्षण घेणं शक्य होत नाही, जमत नाही काही कारणामुळे, त्यांच्यासाठी कोहिनूर टेक्निकल संस्था स्थापन करून महाराष्ट्रभरात त्याचं जाळं विणणं, नंतर हॉटेल क्षेत्रात पदार्पण करणं, अन्य क्षेत्रात पदार्पण करणं हे मनोहर जोशींनी करून एक उद्योजक बनण्याची आस मराठी माणसांनी बाळगावी आणि कष्टाने ती पूर्ण करावी हे दाखवून दिलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सुद्धा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेचच त्यांची मुलाखत माझी झाली होती आणि त्यावेळी त्यांना मी विचारलं होतं प्रश्न की तुमच्या मनामध्ये काय कल्पना आहे, महाराष्ट्रासाठी काय करावं। तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की एक असा प्रोजेक्ट करायचा की ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक मोठं परिवर्तन आणि त्यामध्ये त्यांनी कृष्णा खोरे विकास प्रकल्प हा हाती घेतला। त्यासाठी कर्जरोखे काढण्याचा एक धाडसी निर्णय घेतला। मग या प्रकारे कर्जरोख्यांमधनं पैसे उभे करणं, निधी उभा करणं आणि त्याच्यातनं सिंचनाचा प्रकल्प पूर्ण करण्याची जिद्द बाळगणं ही गोष्ट मनोहर जोशींनी बाळगली आणि त्या दिशेने वेगाने पावलं टाकली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आठवते की झुणका भाकर सारखी योजना जी गोरगरिबांना 1 रुपयामध्ये जेवण देण्याची योजना त्यांनी राबवली, अशा अनेक योजना राबवल्या। त्यांना मी आता मनापासून श्रद्धांजली देतो। पण विषयाची सुरुवात करण्यापूर्वी हे सांगतो की मनोहर जोशींच्या निमित्ताने सुद्धा काही जणांनी अशी वक्तव्य केली की मनोहर जोशींना फारसं स्थान देण्यात आलं नाही, उद्धव ठाकरे त्यांच्या विरोधात होते वगैरे वगैरे। पण मी तुम्हाला सांगतो की कोणत्याही संघटनेमध्ये नेत्यांमध्ये मतभेद असतात। आज एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये शिवसेनेत मतभेद नसतील
एकनाथ शिंदेबद्दल सगळेजण समाधानी आहेत आणि अगदी नाचतायत, त्यांचा जय जयकार करत, असं असेल नाही आहे. तसं काही ना काही गोष्टी घडत असतात. बाळासाहेब आणि मनोहर जोशी यांचं सगळ्या बाबतीत एकमत कुठे होतं, पण बाळासाहेबांचा रिमोट कंट्रोल मनोहर जोशींनी मानला मुख्यमंत्री असताना सुद्धा, आणि त्यांच्या आदेशानुसार कामं पार पाडली. काही बाबतीत बाळासाहेबांना त्यांच्या गोष्टी आवडल्या नाही, तेव्हा त्यांना राजीनामा द्यायला सांगितला आणि मनोहर जोशींनी तात्काळ शिवसावंद्य मानून तो आदेश राजीनामा दिला मुख्यमंत्रीपदाचा. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना महत्त्व दिलं नव्हतं किंवा त्यांच्याशी मतभेद होते किंवा त्यांचा अवमान केला, अशा बातम्या पसरवण्यात आल्या. काही बाबतीत काही गोष्टी घडल्याही असतील, पण मनोहर जोशींनी शिवसेनेचा त्याग केला नाही. मनोहर जोशींनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची, उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली नाही, हे महत्त्वाचं आहे. ज्यांनी गद्दारी केली ते मनोहर जोशींना भेटून आपलं स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामध्ये उद्देश असा होता की बघा, उद्धव ठाकरे त्यांना महत्त्व देत नाही पण मी देतो आहे. याच्यामध्ये उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधणं हाच एकमेव हेतू होता. मित्रांनो, हे लक्षात घ्या की एकनाथ शिंदे हे कशा प्रकारचं राजकारण करत असतात. ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी हे सातत्याने राहुल गांधींना टार्गेट करतात की कोण विचारते राहुल गांधींना. आज तर ते म्हणाले की राहुल गांधीचं डिपॉझिट जप्त होईल. अरे डिपॉझिट जप्त होईल, त्यांना कोणी विचारत नाही. त्यांचा सतत पराभव होतोय, तर तुमचे रोज नाव का घेता त्यांचं तुम्ही. हाच मुद्दा आहे माझा की जर शिल्लक सेना म्हणायचं असेल तर उद्धव ठाकरेंचा रोज तुम्ही उद्धार काय करता की मी सर्वसामान्यांचा माणूस आहे, मी आरोपांना कामातनं उत्तर देतो असं म्हणायचं आणि पुन्हा त्यांच्यावरती शरसंधान करायचं. आणि उद्धव ठाकरे थेट बोलतात, नाव घेऊन बोलतात. ते काय असं लपत छपत इकडचं तिकडचे करत की मी काय असं बोलत नाही, मी काही टीका टिप्पणी करत नाही, असं काही म्हणत नाही. मी थेट हल्लाबोल करतात. मोदीजींवर करतात, फडणवीसांवर करतात, शिंद्यांवर करतात, अजितदादांवर करतात, थेट हल्ला करतात. आता मला इथे तुम्हाला सांगायचं आहे की हे जे सरकार आत्ता चालू आहे ते तुम्हाला माहिती आहे की महाशक्ती आपल्या मागे आहे, त्यामुळे काळजीचं कारण नाही. असं जेव्हा गद्दारी करून गुवाहाटीमध्ये गेले एकनाथ शिंदे, तेव्हा त्यांनी जे संबोधित केलं आपल्या गद्दार सहकाऱ्यांना संबोधित करताना, ते असं म्हणाले की महाशक्ती आपल्या मागे आहे. हा शब्दप्रयोग केल्याबद्दल मी एकनाथ शिंदेंचं अगदी मनापासून अभिनंदन करतो. एक्झॅक्ट काय अचूक शब्दप्रयोग त्यांनी केला आहे आणि त्या महाशक्तीचा त्यांना आशीर्वाद कसा लाभला हे आपल्याला माहिती आहे. मग एकनाथ शिंदे नरेंद्र मोदींच्या घरी सहकुटुंब सहपरिवार गेले होते. त्यानंतर जेव्हा मेट्रोच्या काही मार्गांचं उद्घाटनासाठी मोदीजी इथे आले तेव्हा त्यांनी शिंद्यांच्या खांद्यावरती थोपटल्यासारखा प्रेमाने हाताने थोपटलं. त्यांच्याशी जवळीक दाखवली सतत. शिंद्यांचं वारंवार जे महाराष्ट्रात आले तेव्हा वारंवार कौतुक केलं. आणि शिंदे साहेब तर प्रत्येक सभेमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, नारायण राणे बोलणार नाही या पलीकडे जाऊन पहिला नमस्कार मोदीजींना करतात. हे सगळं जे काही जगामध्ये चाललेलं आहे, जगरहाटी चाललेली आहे, हा देश घडतो आहे. या देशात जी क्रांती घडते आहे ती सगळी मोदींमुळे घडते. महाराष्ट्रात जे परिवर्तन येते ते सगळं मोदींमुळे येते असं ते सांगून पहिलं नमस्कार करूनच टाकतात. म्हणजे प्रश्नच नाही. काळजीचं कारण नाही, कुठल्याही चौकशांची तर काही काळजीचं कारण नाही. पण फंड्स येतात केंद्राच्या माध्यमातून, त्यानंतर त्यांचं नाव घेऊन आपलाही जय जयकार तेही करतात, सगळ्यांचंच कल्याण होतं. आता गोष्ट अशी आहे की हे सगळ्यांचं कल्याण होत असताना एकनाथ शिंदे यांना नाव मिळाले, धनुष्यबाण मिळाला. पण तो धनुष्यबाण करून उपयोग काय? कारण त्या धनुष्यबाणाची जी ताकद आहे, त्यामागच्या विचाराची ताकद आहे. तुम्ही फक्त बाळासाहेबांचं आणि धर्मवीरांचं नाव घेता, पण त्यांचा जो अभिमान आहे, स्वाभिमान, किंवा त्यांचा जो मराठी बाणा म्हणतो आपण ज्याला, तो तुम्ही कधी दाखवताय का? तुम्ही लोटांगणच घालताय थेट. प्रॉब्लेमच नको. म्हणजे तुमचं वर्तन जे चाललेलं आहे आता, मी टीका करत नाही, पण गुजराती समाज
किंवा गुजराती व्यापारी असतात, ते जे गोड गोड बोलून आपला स्वार्थ कसा साधतात हे आपल्याला माहिती आहे. आणि व्यापारात हे करायलाच लागतं. पण राजकारण हा व्यापार नाही. पण एकनाथ शिंदे कदाचित राजकारणाला व्यापार समजत असतील आणि ते या प्रकारे गोड बोलायचं, कितीही अपमान झाले तरी गिळायचे, असा त्यांचा काय कुठला बाण आहे माहीत नाही. पण हे जवळजवळ गुजरातीत झालेत की काय असा प्रश्न वाटावा. मग गुजरात्यांनी आपले उद्योग पळवले तरी काही बोलायचं, मोठमोठे प्रोजेक्ट्स पळवले तरी काही बोलायचं, आपल्या मोठमोठ्या संस्था पळवल्या तरी काही बोलायचं नाही. तर दुसरी गोष्ट अशी आहे की मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की अगदी सुरुवातीचा काळ आठवा एकनाथ शिंदेचा, तेव्हा ते बोलायला लागले तेव्हा त्यांचा माईक हिसकावून घेत त्यांनी ज्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ते फडणवीसच देत होते. सुरुवातीच्या काळामध्ये विधानसभेत तुम्ही बघा, एकनाथ शिंदेंना इकडनं प्रॉम्प्टिंग चाललेलं होतं, फडणवीस साहेबांकडनं प्रॉम्प्टिंग करतोय. आणि आता बघा, मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. भंडाऱ्याला शासन तुमच्या दारीचा कार्यक्रम झाला काही महिन्यांपूर्वी. तेव्हा फडणवीस साहेब म्हणाले की मुख्यमंत्री धानाला चांगला भाव द्या आणि बोनस द्या, अशी मागणी आहे ती पूर्ण करा तुम्ही. एकनाथ शिंदे ताबडतोब ती मागणी पूर्ण केली. तसा ठराव इथे आल्यानंतर कॅबिनेटमध्ये डिसिजन घेऊन टाकला. झालं कामच झालं ते. म्हणजे एक फडणवीसांनी सांगायचं आणि यांनी ऐकायचं. अजून एक उदाहरण देतो. नवाब मलिक हे ज्यावेळी सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले, जामिनावरती सुटले आजारपणाच्या ह्याच्यातून, आता नवाब मलिक म्हणजे जणू काही पाकिस्तानचा एजंट आहे, राष्ट्रद्रोही आहे, असं फडणवीस आणि त्यांची पिलावळ म्हणत होती. पण सत्ताधाऱ्यांच्या बाकावर मी महायुतीचे शेजारी बसले, हे सगळं मीडियामधनं आलं बाहेर. मीडियाने प्रश्न विचारले होते, मग फडणवीसांनी लगेच पत्र लिहिलं अजितदादांना की हे काय बाबा बरोबर नाही म्हणून, आमचा मतभेद आहे. पण फडणवीस म्हटल्यानंतर मग एकनाथ शिंदे म्हणाले की हां हे बरोबर आहे, मी फडणवीस म्हणतात ते बरोबरच आहे आणि हे काही योग्य नाही. म्हणजे फडणवीस जे बोलतात, फडणवीस जे सांगतात तेच करायचं. एकदा काय झालं की एकदा ज्यावेळी शिंदेंनी अशा जाहिराती दिल्या की केंद्रात मोदी आणि राज्यात शिंदे, मध्ये त्या जाहिरातीमध्ये, सरकारच्या जाहिरातीमध्ये फडणवीसांना काही स्थान नव्हतं. त्यामुळे मग बावनकुळेंपासून सगळे भाजपवाले चिडले आणि फडणवीस खवळलेच असणार. त्यांनी इशारा केल्यावरती लगेच लोक बोलायला लागले, त्यांचे जे डावे उजवे आहेत ते, हे बरोबर नाही म्हणून. आणि मग अचानकपणे फडणवीसांना कानदुखी जडली, कान दुखायला लागले त्यांना. त्यामुळे ते काही कार्यक्रमात गेलेच नाही. म्हणजे त्यांनी आपला राग दाखवला. मग ज्यावेळी ही सगळी शस्त्र एकनाथ शिंदेंनी खाली ठेवली पूर्णपणे की बाबा ही जाहिरात देऊन आपली चूक झाली, असंच त्यांनी एक प्रकारे मान्य केलं अप्रत्यक्षपणे, कोणीतरी दुसऱ्यांनी केलं असेल. शिंदेंच्या परवानगीशिवाय ती जाहिरातच तयार होणं शक्य नव्हतं. मग एक कार्यक्रम होता, तिथे फडणवीस तिकडे गेले. शिंदे तिथे होते तेव्हा फडणवीस गेले. तोपर्यंत त्यांची कानदुखी होती. आता कानदुखी असून जेव्हा हे शिंदेने एक प्रकारे शरणागती पत्करल्यानंतर मग कानदुखी असताना सुद्धा हेलिकॉप्टरनी फडणवीस तिकडे गेले कार्यक्रमाला. म्हणजे ही कानदुखी कशा प्रकारची होती माहिती नाही मला. आता हे उदाहरण झालं. आता ताजं उदाहरण असं आहे की ज्यामुळे मी हा व्हिडिओ करतो तो असा की उदय सामंत जे उद्योगमंत्री आहेत ते काय म्हणाले की फडणवीसांच्या समक्षच त्या कार्यक्रमातच म्हणाले, फडणवीसजी डावोसला आम्ही गेलो होतो तेव्हा तुम्हीच मार्गदर्शन करत होता तिकडनं, अशा आशयाचं बोलले. एक्झॅक्ट वर्ड्स तुम्ही बाजूला ठेवा.
तुमचं कोणाचे तुम्ही MOU करा, म्हणजे करार करा कुठल्या कंपनीशी करू नका, हे सगळं तुम्ही सांगत होतात. डावोसला तुम्ही नव्हतात, पण आम्ही शिंदे साहेब आणि आम्ही होतो. तुम्ही सांगत होतात काय करायचं काय करायचं नाही. ही पहिली कॉन्फरन्स नाही, याच्या अगोदर सुद्धा एक झाली होती. म्हणजे तेव्हाही फडणवीसांनी रिमोट कंट्रोल फडणवीसांच्या हातात असणारच. आणि मग याचा परिणाम म्हणून 3-3.5 लाख कोटी रुपयांचे करार झाले, म्हणजे केवळ फडणवीसांमुळे. आणि मग तुम्हीच एक प्रकारे सुपर बॉस होतात असं उदय सामंत जे शिंदे सेनेचे आहेत नेते, उद्योगमंत्री आहेत, शिंद्यांवर आरोप झाला की जे ताबडतोब त्याचं उत्तर द्यायला पुढे असतात. पण ते म्हणाले की कोका कोलाचा प्रोजेक्ट आणला फडणवीस, चांगलं झालं तुम्ही, पण आता एक कोकणात सुद्धा आमचे एक प्रकल्प द्या ना तुम्ही चांगला, असं महाराष्ट्राचा उद्योगमंत्री उपमुख्यमंत्र्यांना म्हणताय. आता उद्योगमंत्री कोण आहेत? उदय सामंत आहेत ना. मग त्यांच्या हातात काही बळ नाही आहे की मोठा प्रकल्प आणण्याचं, कंपन्यांना अप्रोच करायचं, कॉन्टॅक्ट करायचा, त्यांच्या भेटीगाठी घ्यायच्या, हे कर्तृत्व नाही आहे उदय सामंतांकडे. पण बघा, म्हणजे मुख्यमंत्री डावोसला असताना सुद्धा निर्णय जे महत्त्वाचे सगळे घेत होते ते मुंबईत बसून देवेंद्र फडणवीस घेत होते. आणि त्याप्रमाणे तिथे एकनाथ शिंदे करार करत होते, सह्या करत होते, फक्त सह्याजिराव होते ते. आता अजून एक उदाहरण सांगतो. मध्यंतरी काही महत्त्वाचे प्रकल्प, मी एक तर पुण्यामधला एक प्रकल्प होता, मला वाटतं बजाजचा होता का कुठल्या तरी मोठ्या कंपनीचा होता, आणि त्या प्रकल्पामध्ये प्रचंड प्रमाणात नोकऱ्या मिळणार आहेत असं सांगितलं. नंतर अजून एक प्रकल्प असाच एका फॉरेन कंपनीशी, प्रचंड मोठ्या गुंतवणुकीचा प्रकल्प, ते तिथे फडणवीसच लोकांना, म्हणजे तिथे करार असताना ते कराराचे स्वाक्षऱ्या करण्यासाठी ते होते. अर्थमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे? अजितदादा आहेत. देवेंद्रजी गृहमंत्री आहेत. देवेंद्रजींच्या कक्षेमध्ये हे सगळे विषय येतात का? मुख्यमंत्री असतील, अर्थमंत्री, उद्योगमंत्री, यांनी हे बघायला पाहिजे ना. पण देवेंद्रजीच घेतात सगळे निर्णय देवेंद्रच घेतात ते. मग मुख्यमंत्री काय करतात? आता बघा, उदय सामंतांनी जेव्हा, म्हणजे फॉक्सकॉनच्या संदर्भात उदय सामंत काय म्हणाले होते, फॉक्सकॉनचा प्रकल्प गेला आपल्याकडनं तेव्हा सुद्धा कसं ते समर्थन, म्हणजे कसं त्याचं आम्ही केलं ते सगळं कसं बरोबर आहे, आणि श्वेतपत्रिका काढून मग उद्धव ठाकरे यांच्या काळातच सगळे प्रकल्प जात होते आणि आमच्या काळात काही जात नव्हते असं दाखवण्याचा त्यांनी रंगसफेदी करण्याचा प्रयत्न केला होता. मग हे उदय सामंत हे उद्धव ठाकरेंच्या वेळी कॅबिनेटमध्ये होते ना. मग तेव्हा उद्धव कॅबिनेटचे जे काही निर्णय असतात किंवा सरकारची जी काही बऱ्या वाईटीची जबाबदारी असते ती सगळ्या मंत्र्यांवरती असते. तेव्हा हे काही बोलले नाहीत की बाबा तुम्ही काही काही कामच करत नाही आहात किंवा तुम्ही व्यापार उद्योगाची भरभराट व्हावी यासाठी काही करत नाही, असं काहीही म्हणाले नव्हते उदय सामंत. उलट उद्धव ठाकरेंच्या भोवती असणार ते त्यावेळी जो असेल त्याची भलावण करणं हे काही जणांचा उद्योग असतो. एकनाथ शिंदे सुद्धा काय म्हणाले होते तेव्हा उद्धव ठाकरेंना कुठलीही टीका करत नव्हते. मग कोरोना असो, उद्योगधंदे असोत किंवा कुठलाही विषय असो, त्यानंतर जे टीका करायला लागले एकनाथ शिंदे आणि त्यांना उशिरा जाऊन मिळालेले उदय सामंत, त्यांना हा साक्षात्कार ते दोघे मंत्रिपदाचा सर्व फायदा घेत होते. आणि उद्धव ठाकरे बराच काळ आजारी असताना त्यावेळी जे काही गोष्टी घडल्या त्याची जबाबदारी त्यांच्यावरती नैतिकदृष्ट्या होती, पण ते आजारी होते. तर तुम्ही काय केलं असा प्रश्न विचारणं आवश्यक आहे ना. पण उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची यांची रीत आहे आणि त्याप्रमाणे एक वागतं. आता मी ही तुम्हाला उदाहरणं दिली की ही महाशक्ती कशा पद्धतीने काम करते. म्हणजे सर्व एकनाथ शिंदेंच्या जी आता कोल्हापूरला त्यांची काय पक्षाची बैठक झाली, मग सभा झाली, त्यावेळी ठराव काय झाले ते सगळे मोदींची भलावण करणारे ठराव त्यांनी संमत केले की मोदीजी कसं चांगलं काम करत आहेत, राम मंदिर अमुक तमुक जगामध्ये कसं नावलौकिक त्यांनी मिळवलेलं आहे हे सगळं सांगत राहिले.
अरे तुमचा पक्ष काय आहे, तुमच्या पक्षाची धोरणं काय आहेत, आम्ही काय करणार आहोत, आमचा अजेंडा काय आहे, आमचे नवीन उपक्रम काय असतील, हे काही सांगत नाही. मग तुम्ही भाजपतच विलीन व्हा ना डायरेक्ट. तुमचा स्वतंत्र काही चेहराच नसेल, व्यक्तिमत्वच नसेल, काही नवा स्वतंत्र विचार नसेल. मग बाळासाहेबांचे विचार आम्हाला शिरसावंत देत. अरे बाळासाहेब आज हयात असते तर बाळासाहेबांनी विचार काय केला असता, काय असते विचार हे सांगा. मग त्याप्रमाणे आम्ही वागतोय किंवा वागत नाही हे सांगा. काही नाही. बाळासाहेबांचे विचार म्हणजे कुठले विचार काहीही सांगता येत नाही. आता 2 दिवसापूर्वी मला वाटतं काल का परवा जो पुरस्कार सोहळा झाला मराठी चित्रपटांचा, त्या सोहळ्यासुद्धा मी तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदे म्हणजे ज्याला म्हटलं की लॉस्ट, म्हणजे ते तिथे आपण कशासाठी येऊन बसलो हेच त्यांना कळत नव्हतं. मुख्यमंत्री म्हणून त्यांना बोलवलं त्यांच्या ते पुरस्कार वितरण. पण वेगवेगळे इतके मोठे कलावंत असताना काही कार्यक्रम चालू असता काही रिॲक्शन देणं, वेगळं काही बोलणं काहीही नाही. त्या सगळ्या याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस जे काही बोलले आणि ते पुरस्कार देताना सुद्धा ते डायरेक्शन देत होते की खुणेनी सगळं चाललेलं होतं त्यांचं. देवेंद्र फडणवीस असं करा तसं करा अमुक तमुक वगैरे. हे फडणवीसांना एक तो अनुभव आहे ना पूर्णपणे. पण मुख्यमंत्री आहोत आपण, म्हणजे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला संबोधतात, पण मुख्यमंत्री म्हणजे आहोत स्वतंत्रपणे निर्णय घेणारा तुम्ही सक्षम आहात. तुम्ही तुमची एक पर्सनॅलिटी म्हणून डेव्हलप करताय. पण उद्धव ठाकरेंवर तुम्ही हवंय तेवढे टीका करा, पण तुमची व्यक्तिमत्व काय, तुमचं तुम्हाला काय सांगायचे, जीवनविषयक विचार, राजकारणातला विचार असेल, तुमची काय भूमिका आहे, तर काहीच नाही. भूमिकाच नाही ना काही. भूमिका एवढीच आहे की मला ताबडतोब सत्ता पाहिजेत, माझ्या हातात प्रचंड करोडो रुपयांची कंत्राटं देण्याचा अधिकार पाहिजेत, आणि ते अधिकार आणि ते निर्णय मी आणि माझे चिरंजीव घेऊ. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सत्तेचा कसा फायदा मिळवता येईल, ही काही विचारसरणी नाही ना. ही विचारसरणी म्हणून काहीतरी असते ना. मी नक्षलवाद्यांची असेल, कम्युनिस्टांची असेल. जेव्हा बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा त्यांचा, आता उद्धव ठाकरे त्यांनी विचार केला आहे आता की मी भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. त्यांनी केला आहे विचार ठामपणे. आणि तो विचार मी का केला आहे म्हणून मग भाजपने लोकशाहीची वाट कशी लावली आहे, घटनेची पायमल्ली कशी केलेली आहे, भाजप विरोधी पक्षांची सरकार कशी पाडतो आहे, भाजपमध्ये हुकुमशाही प्रवृत्ती पूर्वी नव्हती ती आता कशी आली, हे सगळं सांगतात ते. तुम्ही काय सांगतायत एकनाथ शिंदे? तुम्ही महाशक्तीच्या समोर फक्त शरण गेलेला आहात. मग शरणार्थी आहात तुम्ही, फक्त शरणार्थी आहात तुम्ही. कोणाचं तरी आश्रित राहण्यामध्ये काय त्याच्यात काय हे काय त्यात ज्याला म्हटलं की आश्रित राहण्यामध्ये तुमचा स्वाभिमान पूर्णपणे गळून पडलेला असतो. आणि हे अतिशय कुठल्याही मराठी माणसाला आवडणार नाही की अशा प्रकारे आपण कोणाच्या तरी छायेखाली वावतोय. शिंद्यांचे जे अनुयायी असतील अगदी भाबडेपणाने उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेले असतील, त्यांना तरी आवडत असेल का? मला असं वाटते की उद्धव ठाकरेंना जे आता ठिकठिकाणी फिरत आहे, जो प्रचंड प्रतिसाद मिळतोय, मी इंडिपेंडेंटली माहिती गोळा करत असतो, तुफान प्रतिसाद मिळतोय. आणि लोक सोशल मीडियातनं प्रत्यक्ष भेटून आपल्या भावना व्यक्त करतात. त्यांना आवडलेलं नाही आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि त्यांच्या मुलांना आणि नातवाला पूर्णपणे त्यांना दगा देऊन तुम्ही सत्ता ज्या प्रकारे हिसकावून घेतली ते शिवसैनिकांना किंवा शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या लोकांना बिलकुल आवडलं नाही. एकनाथ शिंदे गटाच्या लोकांनी इंडिपेंडेंटली सर्व्हे नेमून, सर्व्हे एखादी कंपनी तुम्ही हे करा, सर्व्हे घ्या आणि बघा काय लोकांचं मत येते. आता अजून एक भाजप महाशक्तीच्या दादागिरीचं उदाहरण. फडणवीस काय म्हणाले, त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की बाबा विधानसभेनंतर काय चित्र असेल, फडणवीस काय म्हणतात, लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचाराच्या वेळी एकनाथ शिंदे हा चेहरा असेल, पण विधानसभा निवडणुकीनंतर काय होईल ते काही सांगू शकत नाही.
आणि त्यावेळी दिल्लीचे नेते आमचे काय निर्णय घेतील त्यावरनं काय ते असेल ते ठरेल. याचा अर्थ की एकनाथ शिंदे किंवा अजितदादा पवार हे कुठलाही निर्णय घेऊ शकत नाहीत, म्हणजे काहीही सांगू शकत नाही आपल्या भविष्याबद्दल. त्यांना जे मिळतील त्या तुकड्यावरती समाधान मानावं लागेल हे आडून आडून देवेंद्रजी सांगतात. पण लोकसभा निवडणुका कोणाच्या चेहऱ्यावरती लढवल्या जातील हे सुद्धा देवेंद्रजी सांगतील, किंवा ते असं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी सांगणं योग्य झालं असतं की मुख्यमंत्री तेच तुम्हाला सांगतील काय ते. काही झालं तरी ते मुख्यमंत्री आहेत ना. त्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवतो माननीय मुख्यमंत्री असं म्हणता त्यांची जागा भारतीय जनता पक्ष किंवा फडणवीस वगैरे दाखवून देत आहेत. पण एवढी जागा दाखवून दिली आपली तरीसुद्धा यांना एकनाथ शिंदेंना त्याचं काहीच वाटत नसेल. एक प्रकारे अपमानाचं जीण आहे. आता एवढंच नव्हे तर आता विजय वडेट्टीवारांपासून सगळेजण सांगत आहेत की भारतीय जनता पक्ष 32 जागा लढवणार आहे. काही जण म्हणतात 35 जागा. अरे मग 32 जागा जर भाजपने लढवल्या तर 16 जागांमध्ये शिवसेना आणि अजितदादांचा पक्ष यांना वाटणी करून घ्यावी लागेल. आणि भाजपच्या लोकसभेमध्ये जागा म्हणजे बघा शिवसेना आणि भाजपने जेव्हा संयुक्तपणे लढवल्या होत्या तेव्हा जेवढ्या शिवसेनेला जागा मिळाल्या होत्या, आता शिवसेना तर एकनाथ शिंदेंचीच आहे, त्यांच्याकडे निवडणूक आयोग राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या बाजूने कौल दिला आहे, तर त्यांना जागा द्यायला पाहिजे होत्या 23. मग गजानन कीर्तिकर काय म्हणत होते की आम्हाला 23 जागा मिळायला पाहिजेत. पण ते जर 32 जागा जर भाजप लढवत असतील तर 16 जागा बोलल्या. समजा 32 नाही 30 झाल्या तरी 18 जागांमध्ये अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना वाटणी करून घ्यावी लागेल. आणि लढवल्या होत्या शिवसेने 23. हे लक्षात घ्या, 23 जागा भाजपबरोबर गेल्यावेळी 2019 लढवल्या होत्या. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या वाट्याला काहीही येणार नाही. याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदेंमुळे आपल्या लोकप्रियतेमध्ये फारशी भर पडलेली नाही हे भारतीय जनता पक्षाला कळाल्यामुळे त्यांनी अजितदादांना बरोबर घेतलं. पण अजितदादा येऊन सुद्धा फारसा पर्सेंटेज वाढत नाही. उलट महाविकास आघाडीलाच सत्ता मिळणार हे सगळे सर्वेमधनं आणि इंटरनल सर्वेमधनं सुद्धा माहिती मिळाल्यानंतर नैराश्य आलेले. त्यामुळे एकीकडे महाशक्ती जी आहे त्या महाशक्तीची खरी ताकद जी आहे ती लोकसभा निवडणुकीमध्ये दिसणार नाही आहे. आणि त्या महाशक्तीच्या छावणीमध्ये किंवा सावलीखाली राहणारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला फारशा जागाच मिळणार नाहीत लोकसभेमध्ये. आणि ज्या जागा मिळतील त्यामध्ये त्यांची दाणादाण उडेल का तुम्ही अंदाज बांधू शकाल. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की 2019च्या वेळेची बघा, देवेंद्र फडणवीसांनी आज सांगितलं आहे, मला वाटतं ABP हिंदी चॅनलला त्यांनी मुलाखत दिली. त्याच्या 2 दिवसापूर्वी अजून एक मुलाखत दिली होती. देवेंद्र फडणवीस आणि पूर्वीसा म्हणाले की आमची अजितदादांची तडजोड जी आहे ती आमचं पॉलिटिकल आम्ही तडजोड केलेली आहे आणि उद्या त्याचं रूपांतर भावनात्मक मैत्रीमध्ये होऊ शकतं. पण एकनाथ शिंदेंशी आमची भावनात्मक मैत्री आहे कारण ती हिंदुत्वाच्या विचारावरती झालेली आहे. आता मी तुम्हाला सांगतो, पुन्हा ते विषय काढत नाही मी की 2.5 वर्ष मग उद्धव ठाकरे नेहमीच सांगतात की आम्हाला त्यांनी दगा दिला. आणि मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद आम्हाला द्यायचं कबूल केलं होतं. सगळी पदं 50-50% म्हणजे त्यात मुख्यमंत्री पद यायला. आणि फडणवीस म्हणाले की तसं कधी झालेलंच नव्हतं. त्याला उत्तर देण्यात आलं होतं की फडणवीस तिथे नव्हतेच की अमित शहानी काय सांगितलं त्यांना काय माहिती. मग फडणवीस म्हणतात की नाही मोदीजींच्या नावावरतीच मोदीजी सतत म्हणत होते की फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील आणि त्यावेळी उद्धवजींनी उठून काही कधी सांगितलं नाही वगैरे वगैरे. हे सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु तुम्हाला सांगतो की त्यावेळी म्हणजे देवेंद्रजी आजही बोलले, मी एक मुलाखत त्यांची बघितली की माझे फोनच त्यांनी उचलले नाही आणि आमची मनं इतकी दुखावली त्यांनी, मोदीजींवरती इतके ते टीका करतात, आमची मनं दुखावली. आता माझं म्हणणं असं आहे की मोदीजींवर टीका केल्यामुळे तुमचं मन दुखावलं असेल उद्धवजींनी,
मोदीजी हे त्यांच्या विरोधात आहेत. महाविकास आघाडी मोदीजींच्या विरोधात स्थापन झालेली होती. मग का नाही बोलले ते मोदीजींच्या विरोधात? बोलायलाच पाहिजे नाही त्यांनी. का ते सोनियाजींच्या विरोधात किंवा शरद पवारांच्या विरोधात बोलणार होते? तेव्हा देवेंद्रजींनी अशा अवास्तव अपेक्षा बाळगू नयेत. तुम्ही उद्धवजींबद्दल कुठल्या भाषेत बोलत होता? विरोधी पक्ष नेते असताना सुद्धा असं कोण सगळीकडे भ्रष्टाचाराचा हाहाकार माजला आहे आणि त्यानंतर महापालिकेमध्ये कसे तुफान भ्रष्टाचार चालू आहे आणि मग ते मातोश्रीच कसं जबाबदारी सगळ्याला, हे तुम्ही अत्यंत जहरी भाषेमध्ये बोलत होता. तुम्ही जहरी भाषेत बोलायचं आणि बाकीच्याने भजन करायचं का तुमचं? अशी अपेक्षा कशी बाळगता तुम्ही? आता एकमेकाचे विरोधक आहात, तेव्हा विरोधक असताना सुसंस्कृत पद्धतीने बोललं पाहिजे. पण जे तुम्ही म्हणताय की मोदीजींवर टीका केली म्हणून, मोदीजी टीका कशी करतात? कोणत्या भाषेत करतात? विरोधकांवरती. विरोधकांना पूर्णपणे नष्ट करणं हा मोदीजींचा मंत्र आहे. अशा वेळी मोदीजींनी कोणावर काहीही टीका करावी, फडणवीसांनी कोणावर काही टीका करावी, पण शरद पवार उद्धव ठाकरे यांनी काही बोलू नये अशी अपेक्षा ही बाळगता येणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की फडणवीस म्हणाले माझे फोन उचलत नव्हते. आता फोन का उचलत नव्हते? कारण काय की जी तुम्हाला आठवत असेल, संजय राऊत सतत पत्रकार परिषदा तेव्हा घेत होते आणि पत्रकार परिषदेमध्ये हल्लाबोल करत होते. ज्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या चर्चा सुरू झाल्या, हल्लाबोल भाजपवर करत होते. तेव्हा सुरुवातीला भाजपवाल्यांना काय वाटलं की कदाचित चांगली खाती पाहिजेत म्हणून हे बोलत असतील, म्हणून भाजपवाले फारसं त्याला प्रतिसाद देत नव्हते, फार दुर्लक्ष करत होते थोडंफार. संजय राऊतांच्या टीकेकडे फार आता ज्या पद्धतीने आज उत्तर दिली जातात तशी उत्तरं देत नव्हते. पण मग त्यांच्या लक्षात आलं की हे वेगळंच आहे, उद्धव ठाकरे हे काही वाकायला तयार नाही आहेत. आणि मग उद्धव ठाकरे यांनी फोन घेणं बंद केलं होतं. कारण उद्धव ठाकरेंची भूमिका अशी होती की आता मी काय बोलेन, पंतप्रधान मोदींशीच बोलेन, त्यांनी मला फोन करावा तरच मी बोलेन. कारण महाराष्ट्रातले माझे भाजपचे जे मित्र आहेत ते आमचंच खरं असं म्हणत आहेत किंवा आम्हाला खोटं ठरवतात, त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलणार नाही. शिवाय त्यांनी त्या अगोदर निवडणुकांमध्ये एक प्रकारे शिवसेनेशी दगाबाजी केली होती. जिथे पराभव होण्याची शक्यता आहे अशा जागा द्यायच्या किंवा शिवसेनेच्या लोकांना पाडायचं, शिवसेनेच्या लोकांची कामं करायची ना, अशा अनेक तक्रारी शिवसेनेच्या होत्या. आणि त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून माझे फोनच घेतले नव्हते. फोन का घेत नव्हते? काहीतरी त्यांची भूमिका होती ना. आणि हा आहे तो मराठी बाणा आहे असं माझं म्हणणं. हाच तो मराठी बाणा आहे. तो दाखवला उद्धवजींनी. त्याबद्दल त्यांचं मी कौतुक करेन. किती कौतुक करावं हेच थोडं आहे. तर दुसरी गोष्ट तुम्हाला देवेंद्रजी काय म्हणाले होते अजितदादांबद्दल, काय शब्द सांगतो. अजित पवार यांचे स्थान तुरुंगात आहे, ते भ्रष्टाचाराचे मेरुमणी असं आरोप करतो. आणि मग त्यांच्याबरोबर त्यांनी सरकार स्थापन केलं. आता तुम्ही जर अजितदादांबरोबर सरकार स्थापन केलं आणि तेव्हा काय म्हटलं तुम्ही देवेंद्रजी, ते माझ्याकडे ते मी शब्द आहेत ते लोकशाहीच्या रक्षणासाठी, समर्थ महाराष्ट्रासाठी हे सरकार आम्ही 5 वर्ष चालवून दाखवू. अजितदादांबरोबरचं 4 दिवसात ते पडलं, कोसळलं ते सरकार, हे फडणवीस ते म्हणत होते. आणि त्यावेळी तुम्हाला सांगतो, म्हणजे हे 4 दिवसाचं जे सरकार आहे ते टिकणारच नाही हे उद्धवजींना हे माहिती होती. हे उद्धवजी काय म्हणाले होते ते मी ठेवलेले माझ्याकडे ते त्यावेळी. तेव्हा उद्धवजी काय म्हणाले ते बघा. निवडणुकीच्या आधी मी पुन्हा येणार असे हे म्हणत होते, पण रात्रीचा खेळ करून, हे 2019ची गोष्ट आहे, त्यांनी लोकशाहीचा गळाच घोटलाय. मतदारांनी नाकारू नये फेविकॉल लावून हे खुर्चीला घट्ट चिकटून बसले आहेत. यावरून मी जाणारच नाही असा त्यांनी निर्धार घेतला असावा असं उद्धवजी म्हणाले. आणि ते पुढे म्हणाले, आधी मतदार यंत्रणांचा घोळ घातला, आता सरकार स्थापनेसाठी यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात आला.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने संयुक्त सरकार स्थापण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. संख्याबळ आमच्याकडे होते, म्हणजे जास्त अर्थातच महाविकास आघाडीकडे होते. त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी द्यायला पाहिजे होती, कारण भाजपकडे 105च होते. पण भाजपने संख्याबळ आणि जनमताचा अनादर केल्याचा आरोप त्यांनी केला. आणि पुढे उद्धवजी काय म्हणाले होते तेव्हाची तुम्हाला विधान सांगतो. मित्र पक्ष, विरोधी पक्ष, पक्षांतर्गत विरोधक कोणीही यांना नको आहे. म्हणजे भाजपला, फडणवीसांना, मोदी, शहांना साऱ्यांना संपून मी आणि मीच ही काही जणांची कृती दिसते. म्हणजे यांची भाजपने सर्जिकल स्ट्राईकचे भांडवल केले. महाराष्ट्रात भाजपने सर्जिकल स्ट्राईक केला आहे. आणि ते म्हणाले, काय म्हणाले बघा, जेव्हा अजितदादा आणि फडणवीसांचं सरकार होतं, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सारे एकत्र आहोत आणि पुढील राजकीय खेळीत आम्ही एकत्र असू. महाविकास आघाडीचं सरकारच सत्तेवर येणार आहे असा आत्मविश्वास उद्धवजींनी त्यावेळी व्यक्त केला. आणि सरकार आणून दाखवलं त्यांनी, यशस्वीपणे 2.5 वर्ष चालून दाखवलं. आणि त्या काळात महाराष्ट्राचा आर्थिक विकास दर देशाच्या सरासरीपेक्षा जास्त होता. परदेशी भांडवलात सुद्धा आपण पुढे होतो, उद्योगात पुढे होतो. आपण कोरोना मात करण्यामध्ये, कोरोना उपाययोजनामध्ये पुढे होतो आपण. पण या लोकमंडळांनी सुशांत सिंग राजपूत, दिशा यांच्यावरती बाबत आरोप करून त्रास देण्याचा प्रयत्न करणं, मग अनिल देशमुखांना तुरुंगातून बदनामी करायची त्यांची, आणि मग अनिल देशमुखांचं पुन्हा नाव काढतात. ते तुरुंगात होते, ते उगाच होतं. काय सिद्ध झालं? काही सिद्ध झालं नाही. तुम्ही त्या कायद्याचा पूर्णपणे गैरवापर केलेला आहे आणि विरोधी पक्षांना संपवणं, त्यांच्या विरोधात कारस्थानं करणं, काड्या करणं एवढंच करता तुम्ही. आता मनोज जरांगेंच्या बाबतीत सुद्धा काड्या करणं कसं चालू आहे तुमचं, महाशक्तीचं, फडणवीसांचं, हे लोकांसमोर आहे. आता हे मी काही वेगळं सांगत नाही आता. आणि मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही शिवसेनेच्या दोन्ही ग्रुपमध्ये कुठल्याही पक्षाची काही चूक मला वाटली तर मी सांगतो ती, हे कृपा करून लक्षात घ्या. पण आज तुम्हाला हे सांगतो की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे कारभार करत आहे ती शिवसेनाच नाही आहे, ते भारतीय जनता पक्षामध्येच विलीन झालेत एक प्रकारे. आणि तो धनुष्यबाण जो आहे किंवा ती जी शस्त्रे आहेत ती त्यांनी कुठेतरी माळ्यावर नेऊन ठेवावी. आता काही उपयोगच नाही, कारण ती शस्त्र, तो धनुष्यबाणाचा उपयोगच करायचा नाही त्यांना. काय उपयोग आहे त्यांना? त्यांना फक्त भजन करायचं आहे भाजपचं, महाशक्तीचं, आणि आपल्या सत्तेचे लाभ मिळवायचे आहे. महाराष्ट्रातली स्वाभिमानी जी शिवसेना होती, वेळोवेळी बाळासाहेब कमळाबाईचा उद्धार करायचे, तिच्याकडून काही गोष्टी करून घ्यायचे, वधून घ्यायचे, तिला शरण यायला भाग पडायचे. आता तुम्ही पूर्णपणे शरणार्थी झालेले आहात महाशक्तीचे. त्यामुळे शिवसेना हे नाव तुम्हाला जरी मिळालं असलं तरीसुद्धा शिवसेना हे नाव धारण करण्याची तुमची पात्रता नाही, हे मी एकनाथ शिंदेंना त्यांच्या पक्षाला उद्देशून म्हणतो आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्योगधंदे आणणं, करार करणं असतील किंवा कुठल्याही सांस्कृतिक क्षेत्रामधले काही निर्णय घेणं असतील, कुठलेही निर्णय घेण्यामध्ये हे एकनाथ शिंदे हे स्वतंत्रपणे निर्णय न घेता इकडे देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, त्यांचं मत काय आहे हे बघूनच ते निर्णय घेत आहेत. त्यामुळे या मुख्यमंत्र्याला स्वतःचा स्वतंत्र चेहरा नाही, व्यक्तिमत्व नाही, हे आपण लक्षात घ्या. आणि अशा वेळी ही शिवसेना कुठली आहे? केवळ नाव तिला मिळालेलं आहे, पण शिवसेनेचा आत्माच यांच्याकडे नाही आहे. आत्मा विकणारे हे लोक आहेत भाजपला. ही कसली शिवसेना? ही पूर्णपणे जी शिवसेना नकली शिवसेना आहे. त्यामुळे मतदार त्या नकली शिवसेनेला जेव्हा निवडणुका होतील तेव्हा काहीही महत्त्व देणार नाहीत असं मला स्पष्टपणे वाटतं. आज तरी अशी स्थिती आहे. मी आता याबद्दल जास्त बोलत नाही, पण तुम्ही याचा विचार करा. मी जे काय म्हणतो ते हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. इतकंच. इथेच थांबतो. नमस्कार.